शेवटपर्यंत जो माणूस नाही म्हणत होता तो माणूस अचानकपणे हो बोलणं, यात पण मला काहीतरी स्वामींचीच लीला वाटते. कारण म्हणजे 2 ते 3 वर्षापासून मी यांना जेव्हा जेव्हा म्हणायचे ना की आपण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती घरात घेऊन येऊया, तर हे मला बोलायचे आता आणू नाही, आता उद्या आणू, आता पैशाचे प्रॉब्लेम आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या माझ्या लाईफमध्ये. पण तोच दिवस का म्हणजे किती स्वामींचं म्हणजे एक वेगळीच लीला आहे ना. बघा तुम्ही म्हणजे माझी इच्छा होणं, मी सहजपणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी यांना बोलले की आज आपण फोटो किंवा मूर्ती आणायची का, तर हे बोलले हो आणूया. म्हणजे सहजपणे जी गोष्ट 2 ते 3 वर्षात साध्य झाली नाही ती फक्त एका दिवसात आणि एवढे छान दिवशी झाली. स्वामींनी माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एवढे छान दिवस निवडला, त्यात पण काहीतरी माझं भाग्यच असावं ना. आणि लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी हरल्यासारख्या वाटल्या होत्या. म्हणजे अशा खूप म्हणजे मला एकटीलाच नाही, माझ्या आयुष्यात खूप सारं काही घडून गेलं माझ्या फॅमिलीसोबत, माझ्यासोबत. म्हणजे प्रेग्नेन्सीपासून तर म्हणजे डिलेवरी होईपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या होत्या, अनएक्सेप्टेड गोष्टी, अनएक्सेप्टेड माणसं माझ्या आयुष्यात आले, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आले. त्यांनी खूप सारा त्रास दिला, पण त्याच्यातून पण आम्ही पार झालो. म्हणजे पैशांचे प्रॉब्लेम तर होतेच, त्यानंतर खूप अशा गोष्टी आहेत, म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, तुम्हाला त्या मी सांगू पण शकत नाही. ज्या गोष्टींचा विचार पण केला नव्हता, अशा सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडल्या. आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे सामोरं जाण्याची हिंमत मला स्वामींनीच दिली. आणि ज्यावेळेस म्हणजे स्वामींचं महत्त्व मला कळलं नव्हतं माझ्या आयुष्यातलं, आणि ज्यावेळेस कळालं त्यावेळेस मला स्वामींची लीला ही लीलाच वाटली. आणि असं